नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण पाहू शकतो की हळद या पानावरती जे किंवा आपल्या बुडावरती असं जे पानावरती जे करपा दिसतो, त्याला तर काय होते की ह्याच्यामध्ये जे आपण जेव्हा बूड काढतो उपटून त्यावेळेस ह्याच्या मुळं जे असतात ते डॅमेज पडलेले असतात आणि याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये खाणारी कंदाला पूर्ण कुरतडून खाणारी आळी असते. आता ह्या अशा पद्धतीने ह्याचा जो कोंब जो आहे, ही जशी आता याची शेंग लागलेली आहे अशाच पद्धतीने आता ह्या साईडला पण ही डोळे निघाली होते. पण हा पूर्ण कंद कुरतडू खाल्ल्यामुळं आपलं जे होणारं नुकसान आहे हे भरपूर प्रमाणात होत असतं. आणि आता याच्यामध्ये जर पाहायला गेले याच्यासाठी आपण कंदसडीसाठी कार्गोशील हे एकरी 2 लिटर या प्रमाणात सोडायचं आहे. आणि हे जे भाग जो आहे हा डॅमेज जो भाग आहे आणि परिपूर्ण भरण्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला खतामध्ये जे ड्रिपमध्ये वॉटर सोल्युबल किंवा आपण ड्रिचिंगमध्ये सोडणार आहोत हे कार्गोशील आपल्याला वेगळं सोडायचं आहे. आणि ह्याच्यासोबत आपला रूटमोर डायमंड वेगळं आणि ह्यामध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला 10-14 हे एकरी 2.5 किलो ह्या प्रमाणात लागणार आहे. आणि ह्या कंदाला किंवा बाकीच्या कंदाला आपल्याला आळी आणि सड हे लागू नये आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये हे महत्त्वाचं असते. आणि आता आपण अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी पाहतो की हळदीमध्ये जे आपल्याला हळद पिवळसर वाण किंवा जो पिंगटपणा दिसतो हाही पाहणं महत्त्वाचं आहे. आता अशा तऱ्हेनं जर पाहायला गेलं तर झाडावरती आपल्याला ह्याचे साईड इफेक्ट सुरुवातीला दिसायला सुरुवात होत असतात. आणि जर ह्याच झाडाला जर आपण कंदाला जर उपटून पाहिलं तर काय होते की शेतकरी मित्रांनो, आता हा आपल्याला झाड पिवळसर याचे साईड इफेक्ट दिसत आहेत. आता याला जर उपटून काढलं तर याच्यामध्ये आपल्याला 60 ते 70% याच्या ज्या मुळा आहेत ह्या पूर्ण काळ्या नसून गेलेल्या दिसत आहेत. आणि अशा पद्धतीनं जर आपण या झाडाला जर उपटून नाही पाहिलं तर आपल्याला ह्यातली काही गोष्ट कळत नाही किंवा ह्यातलं आपल्याला काही माहीत नसतं. बरेच शेतकरी नवीन असतात आणि जे जुने अनुभवी शेतकरी असतात ते दरवर्षी लक्ष ठेवतात आणि ह्याचं नियोजन आणि नियंत्रण करून घेत असतात. तर अशा टायमिंगमध्ये आपल्याला ह्या गोष्टीची खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला नवीन व्हिडिओ आणि माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अशीच जर नवीन माहिती किंवा जर आपल्याला जे अनुभवाचे जे बोल असतात हे जर पाहायचे असतील तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असतो. तर आता ह्या झाडामध्ये आपण पाहतो की हा कोंब चांगला दिसत आहे, पण ह्यातल्या ज्या मुळ्या ज्या होत्या ह्या मुळ्या 70%च्या वर डॅमेज पडलेले आहेत. आणि कालांतराने ह्यालाच पुन्हा सड किंवा गाभेमरीचे प्रमाण हे वाढत असते. आणि काय होते की आपल्याला ह्यातलं काहीही कळत नसल्यामुळं आपण ह्याच्यामध्ये भारीचे बुरशीनाशक किंवा आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये झाडाला लागत नाही त्या गोष्टी देत असतो. आणि होतं काय की ह्याच्यामध्ये कालांतरानं आपलं उत्पन्न पण वाढत नाही आणि आपण एक तर पैशामध्ये पण लॉस होतो. आता ह्याच्यामध्ये ज्या मुळ्या पाहतो तर की आपण ह्या पूर्ण काळ्या पडलेल्या आहे. आता ह्या मुळ्याला आपल्याला वाढीसाठी आपल्याला रूटमोर डायमंड हे एकरी आपल्याला किंवा मायक्रोराजा जो येतो आपला पवन ॲग्रो कंपनीचा हा एकरी 100 ते 200 ग्रामच्या दरम्यान सोडायचा आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन माहिती घेण्यासाठी